एकीकडे सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली असतानाच तिकडे कोल्हापूरमध्ये राजकीय आखाडा चांगलाच तापलाय। कोल्हापूरमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी होण्यास सुरुवात झाली आहे। सांगलीतील पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तर कोल्हापुरात देखील काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख आणि त्यांचे समर्थक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र जनता आपल्या सोबतच आहे, त्यामुळे कुठलेही राजकीय ऑपरेशन यशस्वी होणार नाही असं सतीश पाटलांनी म्हटलं आहे। तर यावर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका आहेत, शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पदाधिकारी सर्व राज्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्यांच्या बरोबर सहभागी होत आहेत। त्यामुळे साहजिकच ते संपूर्ण राज्यात जे आहे ते कोल्हापुरात आणि सांगलीसुद्धा असणार आहे। या सगळ्याचा उपयोग इतका चांगला होईल की उद्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितपणे अतिशय भरीव कामगिरी करण्यासाठी शिवसेनेला त्याचा फायदा होईल। पण मुळात ह्याला ऑपरेशन टायगर कोण म्हणाले हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचं संघटन वाढवणं ही आपण पाहता संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांची लाट आलेली आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये मी संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतो, साताऱ्यात संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतो। विविध पक्षाचे नगरसेवक आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक प्रकारची लाट आलेली आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे महायुतीचा भगवा या महापालिकेवर पहिल्यांदा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही। कार्यकर्त्यांना समजावून देऊन, कार्यकर्त्यांना दिलासा देऊन या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून त्यांचं मन परिवर्तन करून मग आमची पक्षात घेण्याची मोहीम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।